तुम्हाला माहिती आहे का, कंपनी टॅक्स भरताना देखील फायदा करून घेते, कारण लोनवरचा इंटरेस्ट हे टॅक्स डिडक्टेबल असतं. जेव्हा कंपनी लोन घेते तेव्हा ते फ्री नसते, त्यावर त्यांना एक रेट ऑफ इंटरेस्ट द्यावा लागतो आणि यालाच म्हणतात कॉस्ट ऑफ डेट. समजा कंपनीने 1 लाखाचं लोन घेतलं 10% इंटरेस्ट रेटवर, तर हा झाला त्यांचा कॉस्ट ऑफ डेट म्हणजे 10,000 रुपये. आता यामध्ये येतो एक ट्विस्ट. जेव्हा कंपनी लोन घेते त्यावरचं इंटरेस्ट हे टॅक्स डिडक्टेबल असतं, म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये तो एक्सपेन्सेस म्हणून दाखवू शकतो आणि त्यामुळे आपला प्रॉफिट कमी कमी होते आणि टॅक्स रेट सुद्धा कमी होते. हेच कारण आहे की कंपनी इक्विटी सोबत डेट सुद्धा घेतात. तर याचा फॉर्म्युला आहे इंटरेस्ट रेट इंटू 1 मायनस टॅक्स रेट. समजा कंपनीने 1 लाखाचं लोन घेतलं 10% इंटरेस्ट रेटवर, म्हणजे 10,000 रुपयाला इंटरेस्ट आणि 30% टॅक्स रेट आहे, तर कंपनीचा कॉस्ट ऑफ डेट राहील 7%. म्हणजे दिसायला 10% पण ऍक्च्युअल आहे 7%. फायनान्स टफ नाही, फक्त योग्य एक्झाम्पल लागते त्याला समजून घ्यायला. तर असंच कॉमर्सचं नॉलेज होण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.